नमस्कार. आईची किचन या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण मिष्टी दोही आमरस 2 in 1 बनवणार आहोत. त्यासाठी मी 250 ग्रॅम गूळ एका छोट्या कुकरमध्ये घेऊन त्यात मी एक अर्ध फुलपात्र पाणी घातलेलं आहे. आता पाणी आणि गुळाला चटका येईपर्यंत आपण हे मिश्रण शिजवणार आहोत. आता हे मिश्रण शिजवत असताना आपण यात सुंठपूड अर्धा चमचा आणि वेलची पूड अर्धा चमचा घालणार आहोत. आता हे असं याचं पाणी आता आपण घातलेलं पूर्ण हे गुळात अटलेलं आहे, चटका आलेला आहे. 1 लिटर दुधाचं मी दही बनवलं होतं आणि ते दही एका कपड्यात कॉटनच्या घालून त्याचं पूर्ण पाणी नितळून घेतलं होतं. असं हे 1 लिटरचा आपला 1 लिटर दुधाचा हा चक्का तयार झालेला आहे. तर हा चक्का मी आता ह्या गुळाच्या ह्या पाक म्हणता येणार नाही, पण जो आता आपण गुळ शिजवून घेतला आहे त्यात आपण हे पूर्ण चक्का घालायचा आणि 2-3 मिनटं चांगले ह्याला त्या गुळासोबतच की नाही चटका मारून घ्यायचा. आता ह्यात वेलची पूड गेली, सुंठ पावडर गेली, परत हा चक्का आणि 3 आंब्याचा आमरस, त्यामुळे हे फार पौष्टिक झालेलं आहे रेसिपी. तर हे हेल्थसाठी शक्तिवर्धक आहे, पोटाला थंडपणा देते आणि आपलं उन्हाळ्यात जे अशक्तपणा येते की नाही तो सगळा पूर्णपणे नाहीसा होऊन बल देणारा असं हे मिष्टी दोही तयार होते. ह्यासोबतच आपण काय करणार आहोत, 3 आंब्यांचा आमरस तयार करून तोही ह्यात आपण मिक्स करणार आहोत. त्यामुळे हे अतिशय पौष्टिक असं हे एक डिश आपली तयार होणार आहे. मध्ये मध्ये तुम्ही याला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. हे बघू शकता असा ह्याला पण हे चटका आलेला आहे. आता आपण गॅस बंद करू. एका बाउलमध्ये आंब्याचा आमरस घालूया. ह्यात पण मी ड्रायफ्रूट्स घातले आहेत बघा. आणि ह्याच्यावरती आपण काय करू, जे हे मिष्टी दोहीचं मिश्रण आहे हे असं त्या आमरसाच्या वरती घालूया आणि फ्रीजमध्ये हे पूर्ण रात्रभर ठेवूया. आता ह्यातला आमरस थोडासा उरलेला आहे, तो पण मी फ्रीजमध्येच ठेवते, म्हणजे तो पण थोडासा घट्ट होते. उद्या सकाळी आपण ज्यावेळेला हे बाउलमध्ये काढायला घेऊ त्यावेळेला हे बघा, हे आमरसाचा हा पल्प आहे सगळा हा ह्याच्यावरती मी असा घालून घेत आहे. ते पण किती घट्ट झाले बघा. ड्रायफ्रूट्स टाकूया ह्याच्यावरती आणि मी तुम्हाला दाखवते हे कट करून कसं बर्फीसारखं झाले तुम्ही पाहू शकता. मध्ये मध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. हे बघा, हे असं अगदी छान मस्त झालेलं आहे आपली ही मिष्टी दोही, तुम्ही बघू शकता. आणि हे जवळ आणून तुम्हाला दाखवते मी कसं आपलं हे बर्फीसारखं मस्त जमून आलेलं आहे. एकदा हे तुम्ही नक्की ट्राय करा बरं. काय अतिशय सुंदर असं तयार होते हे. आणि वरून आता आपण ड्रायफ्रूट्स घालूया. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, माझ्या चॅनलला लाईक करा आणि लक्षपूर्वक सबस्क्राईब करा. धन्यवाद.